नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज 10वी बोर्डानं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलाय. तरी यंदा 10वीचा निकाल 94.10% इतका लागलाय आणि कोकण विभागाचा 98.82% इतका लागलाय. तर पुणे विभागाचा निकाल 94.81% इतका लागलाय. तर नागपूरमध्ये सर्वात कमी 90.76% इतका लागलाय आणि यंदाही राज्यात मुलींनीच बाजी मारली आहे. मात्र महाराष्ट्र बोर्डाने यंदा 11वीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतलाय. याबाबतची माहिती बोर्डाने एक प्रसिद्धी पत्रक जारी करून यापूर्वीही दिली आहे. राज्यात खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक उत्तरदायित्व निधी मिळू शकतो, मात्र त्यासाठी शिक्षण संस्था काहीच प्रयत्न करताना दिसत नाहीये. CSR मिळवण्यासाठी अधिकारी नियुक्त करा असा सल्ला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षण संस्था चालकांना दिलाय. नेहमी पाकिस्तानचे वार सुरू असतात. पाकिस्तानचं नेहमीचं दुखणं बंद केलं पाहिजे. जसं इंदिरा गांधी यांनी बांगलादेश वेगळा काढला, तसंच पाकिस्तान भारतात घ्यावा आणि जर त्यासाठी सैनिक कमी पडत असतील तर प्रहारचा कार्यकर्ता आणि बच्चू कडू तयार आहे, असंही बच्चू कडू यांनी म्हटलंय. गेल्या काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेने वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे होर्डिंग कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून 15 मे ते 15 जून असे 2 महिने सर्व होर्डिंग्सवर जाहिरात न लावता ती रिकामी ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र होर्डिंग धारकांचा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे महापालिकेने निर्णय फिरवत होर्डिंगवरील जाहिराती उतरवण्याची मुदत घटवली आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात असून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा प्रशासनातील टक्का वाढवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रात सुरू केलेली पूर्वतयारी अभ्यासक्रम निधी अभावी बंद पडत असल्याचं समोर आलंय. 2016 पासून UGC कडून अभ्यासक्रम चालवण्यासाठी निधी देण्यात आलेला नाहीये. तसेच 2024-25 या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमांसाठी आवश्यक परवानगीही देण्यात आल्या नाहीयेत. हडपसर येथील मगरपट्टा चौकातील वाहतूक व्यवस्थेत महिन्यापूर्वीच केलेल्या बदलामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणं अवघड झालंय. तसेच अपघात होतानाचा धोकाही नाकारता येत नाहीये. यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होते. तसेच या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत असल्यानं वाहन चालक नागरिकांची गैरसोयही होताना दिसते. रोजगार हमी योजनेत मिळणारी हजेरी व शेतमजुरीतील हजेरी असणारी तफावत GPS प्रणालीमुळे शासकीय दरात राबवण्यापेक्षा शेतात मजुरी करणं बरं या विचारामुळे रोजगार हमीच्या कामांपासून मजूर दुरावला जातोय. त्यातच रस्त्याची कामं यंत्रांद्वारे करावीत की मजुरांमार्फत करून घ्यावीत हा प्रश्न निर्माण झाल्यानं रोजगार हमीची कामं फक्त घरकुल व विहिरींच्या कामापुरतीच मर्यादित राहिली आहेत. तर रोजगार हमीची इतर कामे मजुरांअभावी बंद पडत चालल्याचं इंदापूर तालुक्यातील परिस्थिती निर्माण आहे. विधी सेवा प्राधिकरणाकडून आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीत 86,542 दावे तडजोडीत निकाली काढण्यात आलेत. निकाली काढण्यात आलेल्या दाव्यातून 183,45,59,000 भरपाई वसूल करण्यात आली आहे. न्यायालयात दाखल तसेच दाखलपूर्व दाव्यांची संख्या वाढते, तर दाव्यांची संख्या वाढत असल्यानं न्याय व्यवस्थेवर ताण पडतोय. तर अनेक दावे तडजोडीत निकाली काढता येत असल्यानं विधी सेवा प्राधिकरणाकडून नियमित लोक अदालत या उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं. पुणे शहरात आज सकाळपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झाल्यानं पावसाच्या सरींमुळे पुणेकरांना असह्य उकाड्यांपासून दिलासा मिळालाय. तर शहराच्या सर्वच भागात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्यामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचलं होतं. तर शहरातील कोथरूड, बावधन, वारजे, कात्रज, सिंहगड रस्ता, धायरी, धनकवडी, पाषाण, औंध, वडगाव शेरी, येरवडा, विश्रांतवाडी, खराडी आणि हडपसर यांसह शहराच्या मध्यवर्ती भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. तर पुढील 2 दिवस शहरासह जिल्ह्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. काल सकाळी पुण्यातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या बाथरूम मध्ये गळा चिरून आत्महत्या करून भोपाळ येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. उत्कर्ष महादेव शिंगणे असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याने टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी त्याच्या व्हॉट्सअप DP वर एक सुसाईड नोट पोस्ट केली होती, जी सोमवारी सकाळी त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात आली. त्यानंतर पुणे शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून आत्महत्येची नोंद पोलिसांना कळवण्यात आली आहे. या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये तेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.